नमस्कार, सुरेखा ताईंच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुळदाची जिलेबी बनवणार आहे। ते बघा, त्याचं साहित्य काय काय आहे, काय काय लागतात ते चुल्यावर बनवणार आहे मी। तर त्याचं साहित्य बघा, 2 वाट्या मी कुळदाचं पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तर मी याच्यात कुळदामध्ये गहू कालवले नव्हते म्हणून मी गव्हाचं पीठ वेगळं घेतलंय। तुम्ही गहू कालवून दळून आणू शकता, तर मी गहू कालवले नव्हते म्हणून मी कुळदाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय। त्याला हे साहित्य आहे, लसूण, जिरे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची। हे मिक्सरमध्ये आपण दळून घ्यायचं आहे। तर ह्या पिठामध्ये अर्धा मसाला पिठात टाकायचा आणि अर्धा मसाला पाणी उकळल्यावर त्याच्यात टाकायचा आहे। त्या प्रकारे कुळदाची आपल्याला जिलेबी करायची आहे आणि छान चविष्ट चुलीवरची करायची। आता हा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। आता मी मसाला दळून घेतलाय, मसाला दळून झालाय। आता आपण याच्या पिठामध्ये अर्धा टाकायचा आणि अर्धा पाण्यामध्ये उकळायला टाकायचा आहे। तर मी आता चवीनुसार मीठ टाकते। हे पण 2 चमचे मीठ टाकले मी आणि अर्धा मसाला पिठात टाकते। हे पीठ असं कालून घेते सगळं। अर्धा मसाला मी पिठात टाकायचा आहे। हे पण आता हे थोडंसं तेल टाकून चोळून घ्यायचं, अजून चांगलं मळायचं ते। आता पीठ मळलं गेलं आहे, असं थोडं तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचं त्याला। असंच निब्बर मळायचं, लय पातळ पण नाही मळायचं। हे पहा, आता छान मळलं गेलं आहे। आता आपण पाणी ठेवणार आहे, पाण्यामध्ये हा मसाला टाकणार आहे। ते पाणी उकळायला ठेवायचं। मग शेंगोळे उकळलं का मग हे शेंगोळे तयार करून टाकायचे, म्हणजे याला कुळदाची जिलेबी म्हणतात आणि शेंगोळे बी म्हणतात। मी आता पातेल्याला बूड लावून घेतलंय, म्हणजे जेणेकरून पातेलं जास्त जळत नाही। आणि चूल पेटवली आहे। आता मी चुलीवर हे पातेलं ठेवणार आहे। हे चुलीवर पातेलं ठेवलं, त्याच्यात 3 तांबे पाणी टाकणार आहे। 3 तांबे पाणी टाकायचं आहे। तोपर्यंत आपण तीन तांबे पाणी टाकलंय। ते पाणी उकळलं का नंतर आपल्याला हा मसाला टाकायचा आहे कुळदाच्या जिलेबीसाठी। आता आम्ही कुळदाची जिलेबी अशी वळून घेणार आहे। आता मी अशी पाणी ठेवलंय उकळायला चुल्यावर। आता मी कुळदाची जिलेबी वळून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे वळायची आहे। थोडंसं पीठ लावायचं, असं वळून घ्यायचं आहे चांगलं बारीक। चांगली वळायची तिला अशी। त्याचे तुकडे पडतात, पडू द्यायचे, काय होत नाही त्याला। हे पाशी वळायची। थोडंसं पीठ टाकायचं असं ताटामध्ये, जेणेकरून चिटकत नाही। हे पहा, अशी वळायची आपल्याला सगळी पिठाची। अशी सगळी पिठाची वळून घ्यायची। तोपर्यंत पाणी उकळतं। पाणी उकळलं आहे। आता मी मसाला टाकते। हे पहा, पाण्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा। पूर्ण मसाला टाकला आहे। त्याच्यात आपण थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। एक 2 पळी तेल टाकायचं आहे। आता हे मस्त पाणी अजून उकळ फुटू द्यायचं। आपलं हे मसाल्याचं भांडं धुवून टाकायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकायची आहे। आता हे छान उकळू द्यायचं आहे। आता चांगलं मसाला टाकलाय मी याच्यात सगळा। चटणी आपली, हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण हे दळून घेतलं। हे सगळं पाण्यात सोडलंय, उकळत्या पाण्यात सोडलंय। मीठ टाकलंय, तेल टाकलंय। आता हे चांगलं उकळलं का आपल्याला ही कुळदाची जिलेबी याच्यात सोडायची आहे। मस्त छान आहे। अर्धा पाऊण तास तिला शिजू द्यायची चांगली, मग चांगली छान होते। हे पहा, आता आपल्याला
हे टाकायचं आहे. असे थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे चिपकत नाही ते. तुम्ही घरी नक्कीच करून बघा, खूप छान होतं कुळथाची जिलेबी. टाकले मी याच्यात, तर ते हे चमच्याने हलवायचे नाही, बारीक गॅसवर होऊ द्यायचे. आणि जर आपल्याला हलवायचे असले तर ह्या दांडीने असे थोडेसे उचकून पाहिजे असे, ते बी आत्ता लगेच नाही, चांगले बारीक गॅसवर शिजू द्यायचे. ते बारीक चुल्यावर आहे, मी बाहेर काढून घेतलाय, बारीक आरावर शिजता येते. हे पण आपली कुळथाची जिलेबी झालेली आहे. त्याला जास्त हलवायचं नाही आहे, छान झाली मस्त. याला कुळथाची जिलेबी म्हणतात आणि शेंगोळी बी म्हणतात. मस्त झाली. अशीच करून पाहतो मी घरी. माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. हे पण मी काढून दाखवते तुम्हाला आता. आणि चुल्यावर केलेली मी, चुल्यावरची छान लागते. चुल्यावर करून बघा तुम्ही. हे बघा छान झालेली आहे.